सिद्धार्थ म्हणाला, तुला किस करावंसं वाटतंय, पण तुझा स्टायलिस्ट माझा जीव घेईल लिपस्टिक खराब केली तर, असं तो म्हणाला. पण तरीही त्याने तिला हलकासा ओठांवर किस केला. अंधार असल्यामुळे बरं झालं, नाहीतर तिच्या लालबुंद गालांकडे तो नक्कीच पाहिलं असतं. शेवटच्या मिठीनंतर त्याने हळूच तिला सोडलं आणि त्याच्यापासून दूर झाल्यावर तिच्या मनात एक पोकळी निर्माण झाली. जा, कुणी पाहायच्या आत, मी काही मिनिटांनी येतो, तो म्हणाला. आणि ती नाराजीने ओठ फुगवत मागे सरकली. ती थोडा वेळ थांबली, कारण तिचा अजून जाण्याचा मूड नव्हता. प्लीज, दोघांसाठी हे कठीण करू नकोस, त्याच्या वेदनादायक आवाजाने तिचं मन टोचलं. ती वळणार होती तेवढ्यात त्याने तिचा हात धरून तिला पटकन आपल्या मिठीत घेतलं. त्याच्या या अचानक कृतीने ती थोडी चकित झाली. तो खरंच मला एवढा मिस करतोय का, तिने मनात विचार केला. तिला अचानक अपराधी वाटलं, कारण मागच्या वेळी सलीना त्याच्याजवळ जास्त येत असल्याने तिने रागाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आता मात्र तिने ठरवलं की पुन्हा असं कधी करायचं नाही. स्टेजवर फार गोड हसू नको आणि जास्त क्यूट वागू नको. कोणी तुझ्यावर फिदा झालं की मला त्यांचा चेहरा फोडावासा वाटतो. तू माझी आहेस हे लक्षात ठेव, तो हसत म्हणाला आणि तिला हलकेच दूर ढकललं. ती चालत बाहेर आली आणि तिला मनेश थोडासा चिडलेला दिसला, पण लगेचच तिच्याकडे पाहून हसला. अरे बापरे, मला वाटलं तुम्ही दोघे आत किस करत बसलात, तो हसत म्हणाला आणि ती लाजेने लाल होऊन तिथून पटकन पळाली. पण सिद्धार्थचे शब्द तिच्या मनात घुमत होते आणि तिला जोरात किंचाळून हसावंसं वाटत होतं. शांत हो जान्हवी, हा फक्त सिद्धार्थ आहे, एवढे नाटकी होऊ नकोस, ती स्वतःलाच समजावत होती. पण मग कोणीतरी तिच्यासमोर उभं राहिलं आणि यावेळी ती जवळजवळ किंचाळलीच. अरे जान्हवी, तू ठीक आहेस ना? तुझा चेहरा इतका लाल का झालाय? देवा, सगळ्यात चुकीच्या वेळी चारली. तिला त्याने मागच्या वेळी विचारलेला प्रश्न आठवला. अरे सिद्धार्थ देवधर, इथे कसे, तो हसत म्हणाला आणि ती नजर खाली घालून उभी राहिली, कारण त्याने संशयाने भुवया उंचावल्या होत्या. सिद्धार्थने नकळत आपल्या केसांकडे हात नेला आणि ते मागे सारले. हे त्यांची एक जुनी सवयच होती, जी तो काही केला सोडू शकत नव्हता. गटातील बाकी मुलं त्याला यावरून नेहमी चिडवायची, पण त्याला काही फरक पडत नव्हता, कारण एकदा जान्हवीने त्याला सांगितलं होतं, तू केस मागे सारतोस ना तेव्हा खूप हॉट दिसतोस. आणि तिच्या त्या निरागस गोड आवाजातले हे शब्द ऐकल्यावर तो अक्षरशः वेडाच झाला होता. तसं बघायला गेलं तर ती नेहमीच त्याला आकर्षक वाटायची. त्याला अजूनही आठवत होतं त्यांचं ते बोलणं. तो नेहमीप्रमाणे केस मागे सारत होता तेव्हा ती अचानक बोलली, मला आवडतं जेव्हा तू केस मागे सारतोस, तू दिसतोस. ती अडखडली. दिसतोस काय, त्याने चिडवत विचारलं आणि ती चेहऱ्यावर हात फिरवत स्वतःला शांत करत होती. तो तिच्याकडे बघत म्हणाला, तू खूप गोड दिसतेस, तुला मी रातभर किस करू शकतो. तेव्हा ती हळू आवाजात म्हणाली, तू हॉट दिसतोयस, आणि ताबडतोब तिने आपला चेहरा हाताने झाकला. त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं आणि तिचे गुलाबी गाल पाहून त्याला ते एकाच वेळी चिमटीत काढावेत आणि किस करावेत असं वाटलं. हे आठवून तो स्वतःशीच हसला. सुदैवाने त्या क्षणी गटातील कोणीही त्यांच्यासोबत नव्हतं, नाहीतर त्याला एकटं हसताना पाहून ते आयुष्यभर चिडवणं थांबवले नसते. आताही स्काय आणि मनीष यांनी तर जणू आपल्या साऱ्या आयडॉल कॅरियरमध्ये फक्त जान्हवीवरून त्याला चिडवण्याची शपथ घेतली होती. तरीही तो त्यांचा आभारी होता, कारण त्याने बेफिक्रीने जान्हवीच्या मागे केरळला जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी त्यांचं कव्हर केलं होतं. राजेश आणि राजूने लक्षात घेतलं होतं की तो किती उदास झाला आहे, म्हणून त्यांनी त्याला तिच्याकडे जाऊन सगळं स्पष्ट करण्याचा सल्ला दिला होता. त्यांना वाटत होतं की फक्त त्यांचा प्रियकर प्रेयसीमध्ये थोडा वाद झाला आहे, विशेषतः सिद्धार्थचा सॅलिनासोबतचा डेटिंग स्कॅन्डल माध्यमांमध्ये वारंवार येत असल्याने. मागच्या वेळी सॅलिनासोबत झालेल्या प्रकारानंतर त्याने जान्हवीला रडताना पाहिलं होतं आणि तन्वीने तिला बाजूला नेऊन सगळ्यांसमोर रडू न देण्याचा प्रयत्न केला होता. त्याला आधीपासूनच माहीत होतं की ती सहज रडते, पण नंतर तिने ज्या परिपक्वतेने सगळं हाताळलं त्याचा त्याला अभिमान वाटला. त्या रात्री ती त्याचे फोन उचलत नव्हती, यामुळे तो रागावला आणि खूपच चिडला होता. तिचा तो उदास चेहरा आठवला की त्याचं हृदय पिळवटून जायचं. त्या रात्री त्याने स्कायची मदत घेतली की जर जान्हवी त्यांच्या सरावाला आली तर सलीनापासून त्याला दूर नेईल. तो तिला सांगू शकत नव्हता की सलीना त्याला त्रास देत आहे, कारण त्याला भीती होती की ती पुन्हा दुखावेल किंवा जळफटेल. सलीनाबाबत ती थोडी संवेदनशील असल्याने त्याने मनाशी पक्क केलं होतं, आता सलीनापासून शक्य तितकं लांब राहायचं. गेल्या काही दिवसांपासून तो आणि बाकी सगळे खूप व्यस्त होते. त्यामुळेच सिद्धार्थाने जेव्हा जान्हवीला एकटं पाहिलं तेव्हा त्याने पटकन मनीषला बोलावलं. त्याला तिची भेट घ्यायचीच होती, तिचा गोड आवाज ऐकायचा होता, तिचा स्पर्श जाणवायचा होता. त्याला तिची खूप आठवण येत होती, म्हणून त्याने थोडा धोकादायक आणि बेपर्वा निर्णय घेतला. तिला अंधाऱ्या कोपऱ्यात खेचून नेलं आणि घट्ट मिठीत घेतलं. जर तिच्या चेहऱ्यावर मेकअप नसता आणि त्यांना नंतर पुरस्कार सोहळ्याला जायचं नसतं
तर कदाचित तो तिला जोरात किस केलं असतं. हात धुताना त्याने शिटी वाजवली आणि तेव्हाच एक उंच बांध्याचा माणूस आत आला. त्याचा एक जुना परिचित, पण तो पाहून तो खूप खुश व्हावा की नाही याची त्याला खात्री नव्हती. चार्ली. डोळ्याला डोळा भिडताच सिद्धार्थने हलकंसं मान डोलावली. ते मित्र असले तरी चार्ली त्याचा सिनियर असल्याने त्याला आदर दाखवणं आवश्यक होतं. चार्लीने त्याला ओळखताच चेहऱ्यावर हसू आणलं. अरे सिद्धार्थ, तो म्हणाला आणि खांद्यावर थाप मारून हात धुवू लागला. हो चार्ली, सिद्धार्थने उत्तर दिलं. आपण सारखेच एकमेकांना धडकतोय असं वाटतंय, नाही का? चार्लीने हसत म्हटलं. सिद्धार्थला त्याचे शब्द ऐकून जाणवलं की नुकताच त्याने जान्हवीला पाहिल्यानंतर आता त्याला तो भेटला होता. आणि गंमत म्हणजे मी तुला पाहिलं की जान्हवी ही जवळपास असते, चार्ली संशयाने म्हणाला. थांब, ती या क्युबिकल्सपैकी एखाद्यात नाही आहे ना? काय अरे, हे पुरुषांचं वॉशरूम आहे. सिद्धार्थचे डोळे मोठे झाले. त्याने लगेच आजूबाजूला पाहिलं. कोणी त्यांच्या संभाषणावर कान तर देत नाही ना? हे तपासण्यासाठी, कारण त्यांच्या कामाच्या स्वरूपात अशा गोष्टींवर अफवा जंगलातल्या आगीसारख्या पसरतात. चार्ली आरशासमोर केस ठीक करत असताना त्याने गंभीर नजरेने पाहिलं. मी पुन्हा विचारणार नाही सिद्धार्थ, तो म्हणाला. सिद्धार्थला लगेचच कळालं की पुढे तो काय विचारणार आहे, कारण हा प्रश्न त्याने आधीही विचारला होता. त्याला तसंच उत्तर द्यावं लागणार होतं. त्याच्यासाठी नव्हे तर तिच्यासाठी, दोघांच्या चाहत्यांसाठी, त्यांच्या गटातील सदस्यांसाठी. त्याने मनातला राग आवरला आणि चेहऱ्यावर काहीच न दाखवता ठामपणे म्हटलं. तू जर तोच प्रश्न विचारणार असशील तर उत्तर तेच राहील. मी तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये नाही. मनात मात्र तो पुटपुटला, कारण आम्ही आधीच लग्न केलेलं आहे. ही गोष्ट जाणून त्याला खोटं बोलूनही मनशांती मिळाली. चार्ली त्याच्या गंभीरपणावर हसला. तुझं म्हणणं ठीक आहे. त्याच्या डोळ्यात एक मिश्किल चमक होती, पण ती चमक सिद्धार्थला काहीशी आवडली नाही. का? त्याने संशयाने विचारलं. त्याला आतून जाणवत होतं की हा विषय का काढला जातोय याची त्याला कल्पना आहे. नको रे, असं नको व्हायला. चार्ली हळूहळू त्याच्याकडे आला, खांद्यावर थाप मारली आणि बाहेर गेला. श्या, सिद्धार्थच्या तोंडून निघालं. चार्लीला काय खरंच माझी बायको आवडते? तो नळ बंद करत चिडून विचार करू लागला. काही हरकत नाही, मी जान्हवीला सांगून टाकेल आणि तिला त्याच्यापासून दूर राहायला सांगेल. तरीही या कार्यक्रमानंतर त्यांची भेट होणार नाही याची त्याला खात्री होती, कारण आयडॉल्स एकमेकांना फक्त 2 कारणांसाठी भेटतात, मित्र म्हणून किंवा प्रियकर प्रेयसी म्हणून. आणि चार्ली कोणत्याच श्रेणीत यावा असं सिद्धार्थला नव्हतं. जान्हवी माझी आहे, तो हे खूप आधीच सिद्ध करून बसला होता. ज्या क्षणापासून ती त्याला परत किस करू लागली होती आणि त्याला आपल्या जान्हवीला किस करणं फार आवडायचं. त्याने पटकन हात पुसले आणि बाहेर पडला. त्याचा डान्स परफॉर्मन्स नुकताच संपला होता आणि आता जान्हवीचा ॲकॉस्टिक परफॉर्मन्स सुरू होणार होता. तिला पाहायच्या विचारानेच त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्याला हसू आलं, कारण पहिल्यांदा भेटल्यावर तो तिच्यावर चिडला होता आणि आता मात्र तो तिच्यावर वेड्यासारखा फिदा झाला होता. माझी मुलगी. त्याला आठवलं ती कशी म्हणायची, जास्त नाचू नको, खूप मुली तुझ्यावर फिदा होतील. एकदा तिने तर एका सर्व्हेचा उल्लेख केला होता, जिथे मुलींच्या गटातील आयडॉल्सने त्यालाच फिनिश लाईनवर पाहण्याला सर्वात जास्त मतं दिली होती. ती जेव्हा जळते तेव्हा खूपच गोड दिसते असं तो मनात म्हणाला. तो पुन्हा कार्यक्रमस्थळी परत चालत असताना त्याने पाहिलं, काही स्टाफ घाबरल्यासारखे इकडे तिकडे शोध घेत होते. त्याने त्याला पाहिलंच नाही, पण त्याने ऐकलं की एक जण म्हणतोय, त्याला मिस देवधरला भेटायच्या आधी शोधा, नाही तर BP आपल्याला संपवेल. BP असं त्याने ऐकलं की काहीतरी वेगळं याची त्याला खात्री नव्हती. श्या, दुसरा माणूस म्हणाला आणि दोघं पटकन धावत निघून गेले. तो पुढे पुढे चालू लागला. तेव्हा दुसऱ्याने पुटपुटलं, वेडे, जास्तच ऑब्सेसिव्ह फॅन्स. सिद्धार्थने डोकं हलवलं. त्याला आतून असं का वाटत होतं की काहीतरी विचित्र घडणार आहे. सिद्धार्थ देवधरची नजर त्या मोठ्या स्क्रीनवर खेळलेली होती. जान्हवीचा आवाज संपूर्ण मैदानात गुंजत होता आणि अनेकांच्या, विशेषतः पुरुषांच्या हृदयाला भुरळ घालत होता. पण कुठेतरी त्याला ते थोडं खटकत होतं. त्याला चांगलंच माहीत होतं की लोक तिच्या नावामागे क्रश कलेक्टर ही पदवी लावतात. तिने प्रत्यक्षात कोणी क्रश गोळा केले नव्हते, पण तिच्या अनाहूत मोहकतेमुळे अनेक प्रसिद्ध गायक कलाकार तिच्याकडे आकर्षित होत असत. चाहत्यांनी बनवलेले तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर फिरत असत. सिद्धार्थने असे प्रत्येक व्हिडिओ पाहिले होते, फक्त हे कळावं म्हणून की त्याच्या मुलीवर कोणाचं लक्ष आहे. चाहते इतके चांगले डिटेक्टिव्ह होते की काही वेळा ते पूर्णपणे वेगळीच गोष्ट तयार करत. तो हे व्हिडिओ फक्त ग्रुपमधले सगळे झोपले असताना पाहत असे, कारण जर कोणी पाहिलं असतं तर त्याची चेष्टा थांबली नसती. स्क्रीनवर मनीषच्या चेहऱ्यावरचा भाव पाहून त्याचा चेहरा थोडा वाकडाच झाला. अरे मनीष, त्याने त्याला हलकेच लाथ मारली. काय? मनीषने त्याचा बॉक्सी हास्य दाखवत विचारलं. सिद्धार्थने डोळे फिरवले आणि त्याला हाताने पुढे झुकायला इशारा केला. माझ्या गर्लफ्रेंडकडे बघताना तोंड बंद ठेव, नाहीतर तुझं काम तमाम करीन.
त्याने कुजबुजून सांगितलं. राजेशने हे सगळं ऐकून हसत विचारलं, खूपच पॉझेसिव्ह झालाय का? काय? त्याच्या डोळ्यात चीड दिसली. अरे काय झालं? राजेशने आपल्या जुन्या माणसासारख्या टोनमध्ये विचारलं. सिद्धार्थने पुन्हा स्क्रीनकडे पाहिलं जिथे मनीष हसत होता. पहा कसा दिसतोय हा, पूर्ण वेडा झालाय बहुतेक. आज याचं काम तमामच, तो गुरगुरला. राजेश मात्र पोट धरून हसत होता. सिद्धार्थला माहीत होतं की मनीष आणि स्कायला आधीपासूनच थोडा क्रश होता जान्हवीवर. एकदा ते व्हिजलचं गाणं प्रॅक्टिस करत होते तेव्हा त्याला त्यांच्या भावनांचा अंदाज आला होता. पण त्याला खरा त्रास होत होता तो मुलं तिच्याकडे बघताच म्हणून नव्हे, तर चार्लीने आधी सांगितलेल्या काही गोष्टींमुळे. त्या शब्दांचा परिणाम अजूनही त्याच्या मनात होताच. जेव्हा चार्लीचा चेहरा स्क्रीनवर दिसला आणि तो व्हिजल वाजवत होता तेव्हा डेमोने विचारलं, अरे सिद्धार्थ, एवढा गंभीर चेहरा का? सिद्धार्थाने पाहिलं तर डेमो आणि मोनोने त्याच्याकडे बघत होते, तर मनीष कोपऱ्यात जॅम करत होता. राजेश मात्र आजारी असल्यामुळे या अवॉर्ड शोला आला नव्हता. राजेशने काहीतरी सांगितलं आणि सगळे त्याच्याकडे मिश्किल नजरेने पाहत हसले. तो पुन्हा स्क्रीनकडे पाहू लागला. आतून तो जान्हवीसाठी वेड्यासारखा फॅनबॉय होत होता, पण बाहेरून फक्त शांतपणे बसलेला होता. थोड्याच वेळात जान्हवीने एक गाणं गायलं आणि स्कायने थम्सअप देत म्हटलं, यार सिद्धार्थ, ती जबरदस्त आहे. त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. अर्थात ती माझीच तर आहे. परफॉर्मन्स संपल्यावर त्याने सगळ्यांसोबत टाळ्या वाजवल्या. शेवटी सगळे कलाकार स्टेजवर जमले. तो आपल्या ग्रुपसोबतच राहिला, अधूनमधून इतर कलाकारांना हसत नमस्कार करत. त्याची नजर स्टेजवर फिरली आणि त्याला जान्हवी दिसली. ती चाहत्यांना हात हलवत होती, पण तिच्या ग्रुपच्या मुली जवळ नव्हत्या. नेहमीसारखीच बेपर्वा, तो मनात म्हणाला. ती स्टेजच्या कडेवर खूपच जवळ उभी होती आणि त्याला वाटलं, हे किती धोकादायक आहे, तिला समजत नाही का? त्याने मनीषला ओढला आणि सहज चालत तिच्याकडे जाऊ लागला, पण जाणवत होतं की ती पाय घसरून पडणार आहे. क्षणाचाही विलंब न करता तो धावत गेला आणि तिच्या कमरेला धरून तिला ओढलं. जान्हवीने किंचाळलं आणि सिद्धार्थचं हृदय जोरात धडकू लागलं. ती जर पडली असती तर 7 फुटांपेक्षा जास्त उंचीवरून खाली ॲम्प्लिफायर्स आणि संगीताचं जड साहित्यावर कोसळली असती. तो विचार करूनच त्याचा श्वास अडकला आणि त्याचं मन अजूनही ॲड्रेनालिनाने धडकत होतं. काही चाहत्यांनी पाहिलं होतं काय घडलं आणि त्यांच्या किंचाळण्याचे आवाज कानावर पडले. सिद्धार्थची नजर थेट जान्हवीच्या चेहऱ्यावर गेली. ती थोडी घाबरलेली दिसत होती आणि तिचा चेहरा लाल झाला. तिचं शरीर किंचित थरथरत होतं. जान्हवी, त्याने हळूच कुजबुजलं. त्याचा आवाज ऐकून तिने वर पाहिलं आणि त्यांच्यात नजरानजर झाली. तो तिला शांत करण्यासाठी मिठीत घेणार इतक्यात कुणीतरी त्याच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला. तो वळून पाहतो तर मनीष काळजीत दिसत होता. अरे सिद्धार्थ, बघ, खूप लोक पाहत आहेत, मनीष म्हणाला. तेव्हाच सिद्धार्थला जाणवलं की ते अजूनही स्टेजवरच आहेत. त्याने पटकन जान्हवीला स्टेजच्या कडेकडून दूर केलं. ती अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती. तू ठीक आहेस ना? त्याने विचारलं, पण ती काही बोलली नाही. च्या मारी, तो मनातच शिवी घालत विचार करू लागला. ती बहुतेक खूप घाबरली असावी. थोड्याच वेळात तिच्या ग्रुपच्या मुली तिथे आल्या आणि सुमेधाने हुशारीने तिला सिद्धार्थपासून बाजूला घेतलं. तिच्या कमरेचा स्पर्श सुटताच सिद्धार्थला एकदम रिकामेपण जाणवलं. तो खोल श्वास घेत म्हणाला, धन्यवाद सिनियर, सुमेधाने म्हटलं आणि तिच्या ग्रुपच्या मुलींनी त्याला आणि मनीषला वाकून अभिवादन केलं. काही हरकत नाही, तिची नीट काळजी घ्या, मनीषने सिद्धार्थच्या वतीने उत्तर दिलं. सिद्धार्थ मात्र जान्हवीकडेच पाहत राहिला. ती खाली बघत होती आणि मीरा व तन्वी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या. त्याला हे आवडत नव्हतं की तो तिच्याजवळ जाऊन सांगू शकत नव्हता, घाबरू नकोस, मी आहे इथे, चलो निघूया, मनीष म्हणाला आणि त्याला इतर मेंबरसोबत मागे ओढून नेलं. बाकीचे काही कलाकारही त्यांच्याकडे बघत होते. सिद्धार्थने स्वतःला शांत करण्यासाठी जबडा घट्ट मिटला. तो पुन्हा वळून पाहतो, पण जान्हवी दिसत नव्हती. ठीक आहे, राजेश म्हणाला. थोड्याच वेळात शो अधिकृतरित्या संपला. सिद्धार्थने राजेशचा हात पकडला. राजेश, मी थोडा वेळ तिची खबर घेऊन येऊ का? मी वचन देतो जवळ जाणार नाही, फक्त ती ठीक आहे हे खात्री करून निघेन. मोनोने हे ऐकलं आणि काळजीत त्याच्याकडे पाहिलं. लवकर ये, आम्ही पार्किंगमध्ये वाट पाहतो, मोनो म्हणाला. थँक्स, तू बेस्ट आहेस, सिद्धार्थ म्हणाला आणि मागे राजेशच्या ओरडण्याचा आवाज आला. अरे आधी मला विचारलंस का? मी सुद्धा होकार दिला असता, पण सिद्धार्थ न वळता जलद पावलं टाकत बॅक स्टेजकडे गेला. तो जवळपास 5 मिनिट रूम्स तपासत फिरत होता. शेवटी जिथे आधी त्यांची नजरानजर झाली होती तिथे पोहोचला. कुठे गेली ती? तो अस्वस्थ झाला. स्टाफने त्याला विचारलं नाही हे पाहून तो थोडा सावरला. ती निघून गेली नसेल ना, तो मनात म्हणाला. अचानक त्याच्या नजरेस अंधुक कोपऱ्यात 2 आकृती दिसल्या.
बहुतेक कुणी 2 कलाकार गुपचूप भेटत होते. तो मागे वळून निघणार इतक्यात त्याच्या अंगावर एक विचित्र बेचैनी आली. तो पुन्हा सावलीकडे पाहू लागला आणि डोळे बारीक करून पाहिलं आणि त्याचं हृदय धडधडून थांबलं. कारण तिथे ती मुलगी जान्हवी होती आणि दुसरा एक म्हातारा माणूस, ज्याचा हात जान्हवीच्या तोंडावर होता. ती किंचाळण्याचा प्रयत्न करत होती, पण आवाज गुदमरून बाहेर येत होता. मदत करा. हे काय चाललंय? सिद्धार्थच्या अंगातील रक्त जणू गोठलं. तो एवढ्या वेगाने कधी पळालाच नव्हता. डोळ्याच्या पापण्या लावायच्या तो त्या दोघांच्या अगदी जवळ पोहोचला. जान्हवी, मी कधीच तुला काही वाईट होऊ देणार नाही, ही माझी शपथ आहे. जान्हवी ऑफिसच्या कोपऱ्यातल्या खुर्चीवर शांतपणे बसली होती. तिला आज सकाळी सीईओंनी बोलावलं होतं. ते आपल्या टेबलवरील कागद तपासत डोकं खाली घालून बसले होते, तर ती अपराधीपणे त्यांच्याकडे पाहत होती. संपूर्ण 1 तास झाला तरी त्यांनी एक शब्दही उच्चारला नव्हता आणि ही शांतता तिला घुसमटवत होती. तिला कारण माहीत होतं, कारण काल रात्री घडलेला प्रकार अजूनही डोक्यात ताजा होता. सिद्धार्थ देवधरने अचानक तिच्यासोबत असलेल्या वृद्ध माणसाला ढकलून दिलं, कारण त्याला वाटलं ती धोक्यात आहे. तो तर त्या बिचाऱ्याला मारणारच होता, जर तिने झटक्यात त्याला मिठी मारून थांबवलं नसतं तर. सिद्धार्थ तिच्याकडे वेगाने धावत येताना ती पाहिली होती. त्याच्या चेहऱ्यावर काळजी आणि राग दोन्ही स्पष्ट दिसत होते. ही खरं तर तिचीच चूक होती, कारण तिने आधी मदत मागितल्यासारखं म्हटलं होतं आणि त्याने ते ऐकलं असावं. खरं म्हणजे तो वृद्ध माणूस तिचा एक चाहता होता, जो त्यांच्या फॅन मीटला आला होता. तो आपल्या नातीसाठी सीडीवर स्वाक्षरी करून द्यावी म्हणून तिच्याकडे आला होता. नातीचा वाढदिवस होता आणि ती तिची मोठी चाहती होती. तिला आणि त्या माणसाला एक वेडी कल्पना सुचली होती. स्वाक्षरी करताना तो तिच्या तोंडावर हात ठेवेल आणि त्याचा व्हिडिओ काढला जाईल, जणू ती सरप्राईज करत आहे. आणि तेवढ्यातच सिद्धार्थने तो प्रकार पाहिला. सीईओंना माहीत होतं की तो वृद्ध माणूस अवॉर्ड शोमध्ये तिच्या मागे फिरत होता, म्हणून त्यांनी त्याला पकडण्यासाठी लोकांना सांगितलं होतं. त्यांना वाटलं तो काहीतरी वेडसर फॅन आहे. या गैरसमजातून सिद्धार्थ आणि त्या वृद्ध माणसाचं दोघांचं नुकसान झालं होतं. सुदैवाने तो माणूस खरंच जखमी झाला नव्हता आणि त्याने हा प्रकार कुणालाच सांगणार नसल्याचं वचन दिलं. उलट तो तिला पाहून इतका खुश झाला होता की त्याने सिद्धार्थलाही ओळखलं आणि त्याच्याकडून स्वाक्षरी घेतली. सिद्धार्थचा चेहरा लाल झाला होता आणि त्याने त्या माणसाची मनापासून माफी मागितली होती. जान्हवीच्या मनात मात्र त्यांचं चित्र पुन्हा पुन्हा यायला लागलं. तो तिला वाचवायला कोणत्याही परिस्थितीत तयार होता आणि यामुळे तिच्या मनात त्याच्याबद्दलची कदर आणखी वाढली होती. पण आता खरी समस्या दुसरी होती. काल रात्री तिचे आणि सिद्धार्थचे बॅकडोअरमधून बाहेर पडतानाचे फोटो सोशल मीडियावर आले होते. तो तिला व्हॅनपर्यंत सोडायला आला होता, पण काही चाहते अजून बाहेर थांबले होते आणि त्यांनी हे पाहिलं होतं. त्यातल्या त्यात वाईट म्हणजे लोकांनी सिद्धार्थने स्टेजवरून पडू नये म्हणून तिला धरलेलंही वेगळ्याच अर्थाने जोडायला सुरुवात केली होती. त्याने तिला धरलेले फोटो पाहून तिचं हृदय मात्र नकळत धडधडलं होतं. तिने अजून त्याचे आभार मानलेही नव्हते. सीईओ शेवटी बोलले, मला तुमचं नातं माहीत आहे. तुझ्या आजोबांच्या विनंतीवरून मी हे मान्य केलं होतं. तुला सोडून दुसऱ्याला संधी द्यायची माझ्याकडे पर्याय होता, पण मला माहीत होतं की तू यासाठी खूप मेहनत घेतली आहेस. मात्र आपण ठरवलं होतं ना की हे सगळं गुपित ठेवायचं. जान्हवीने खाली मान घालून ओठ चावले. सीईओंना माहीत होतं की तिचं सिद्धार्थसोबत लग्न झालं आहे, पण गेल्या वर्षभर ते एकमेकांना फारसे भेटले नव्हते. फक्त एकदा, जेव्हा तिला सिद्धार्थच्या आईवडिलांना भेटायला जावं लागलं होतं. तिने पहिल्याच दिवशी हे प्रामाणिकपणे सीईओंना सांगितलं होतं. तिला अपराधीपणाची जाणीव झाली आणि तिने हात जोडून वर पाहिलं. सॉरी, ती लहान मुलीसारखी पुटपुटली. सीईओने दीर्घ श्वास घेत म्हणाले, मला माहीत होतं की तू पुन्हा त्याच्यावर प्रेम करशील. यात काही चुकीचं नाही, कारण तुमचं लग्न झालेलंच आहे. पण जान्हवी, तू नुकतंच डेब्यू केला आहेस आणि तो त्याच्या करिअरच्या शिखरावर आहे. लोकांना हे समजल्यावर तुम्ही दोघं त्याचे परिणाम पेलू शकता का? तिच्या मुठी घट्ट आवडल्या. कारण हो, हे खरं होतं आणि तिने कबूल करावं लागणार होतं की ती हे देखील विचार करत होती. सिद्धार्थ देवधरने तिला आपल्याला आवडतं असं सांगितल्यापासून जान्हवीच्या मनात त्यांच्या भविष्यासंदर्भात अनेक विचार फिरत होते. आपण कायम लपून राहू शकत नाही. एक दिवस जाहीरच करायला लागेल की बघा माझं लग्न झालंय, ती मनात म्हणत होती. पण सीईओंच्या प्रश्नाचं उत्तर मात्र तिच्याकडून निघेना. नजर जमिनीवर खिळलेलीच राहिली. सीईओने दीर्घ श्वास घेतला आणि जान्हवीला रडू आवरावं लागलं. ती होतीच तशी, अगदी छोट्या गोष्टींवर डोळ्यात पाणी येणारं मन. फिरतीवर असलेली बातमीची काळजी करू नकोस, आम्ही ती हाताळू. पण मला तू आणि सिद्धार्थने थोडं शांत राहावं लागेल. ही गोष्ट अजून मोठी व्हायला नको, सीईओंनी सांगितलं आणि तिचे डोळे भरून आले. तिने मान हलवत होकार दिला आणि त्यांनी इशारा करताच ती पटकन उभी राहून बाहेर पडली. बाहेर आल्यावर तिच्या ग्रुपमधल्या मुली लगेच तिच्या भोवती जमल्या. ठीक आहेस ना? त्यांनी रागावलं का? अगं,
मी सांगितलेलं पप्पी आईस टेक्निक वापरलं का? आमच्या कंपनीत राजेशने एकदा ते वापरलं आणि CEO लगेच मऊ पडले होते. तन्वीने उत्साहाने विचारलं. जान्हवी तन्वीच्या बोलण्यावर हसली आणि बाकी मुलींनाही तिचं हसणं पाहून दिलासा मिळाला. सगळ्यांनी तिला मिठी मारली आणि क्षणातच तो एक मोठा ग्रुप हग झाला. त्यांनी रागावलं नाही, पण मला अपराधी वाटत होतं म्हणून मी त्यांना आमच्या नात्याबद्दल सांगितलं. ती शांतपणे म्हणाली. सुमेधाने तिच्या खांद्यावर हलकासा ठोसा दिला. अगं वेडी झालीस का? आपण कॉन्ट्रॅक्ट साईन केलंय. त्यात डेटिंगला परवानगी नाही हे तुला ठाऊक आहे ना? हो, पण त्यात असंही लिहिलंय की जर बॉसने परवानगी दिली तर चालेल, मीरा मध्येच म्हणाली. मग दिली का? तन्वीने विचारलं. जान्हवीने दीर्घ श्वास घेत डोळे मिटले. कसं सांगू? तांत्रिकदृष्ट्या त्याने आम्हाला लग्नाची परवानगी आधीच दिली होती, पण आता वेगळं काही सांगण्याची गरज नाही, कारण आम्ही लग्न केलेलं आहेच, फक्त गुपचूप. म्हणजे खात्री नाही? ती म्हणताच मीराने तिच्या डोक्यावर हलकासा चापट मारली. आ, दुखलं. जान्हवीने चेहरा पाडला आणि तन्वीने डोळे फिरवले. खरंच? आम्ही इतके काळजी करत होतो आणि तुला काहीच ठाऊक नाही? खरंच तू आणि बॉसने बोललात की मग राजेशसारखी 1 तासपासून निघून गेलीस? ती लाजून हसली. अरे देवा. सुमेधाने कपाळावर हात मारला. चल डॉरममध्ये जाऊ. दुपार झाली आहे आणि मला भूक लागली आहे, तन्वीने पोटावर हात मारत म्हटलं, अगदी गुंड्यांसारख्या स्टाईलमध्ये. तन्वी, कधी कधी तरी मुलीसारखी वागू शकतेस का? विशेषतः बाहेर असताना. आपले फॅन्स तुला सर म्हणतात, हे तुला माहीत आहे का? मीरा म्हणाली. सर? मी तुझी सर आहे मीरा? तन्वीने मीराचा हात गच्च पकडला आणि मीरा फक्त गुरगुरली. डॉरममध्ये पोहोचताच जान्हवी लगेच आपल्या रूममध्ये जाऊन शॉवर घेतला. कपडे बदलायला आत जात असताना तिला बाहेर काहीतरी आवाज ऐकू आला. तिने डोकं हलवलं. बहुतेक सुमेधा आणि तन्वी पुन्हा हॉलमध्ये नाचत असाव्यात आणि कधीकधी मीराही त्यात सामील होते. बाहेर आल्यावरती पाहते तिघी सोफ्यावर बसलेल्या. तन्वी तणावात दिसत होती तर मीरा हसू आवरत होती. सुमेधाच्या चेहऱ्यावर पाहून जान्हवीने चिडवत म्हटलं, अगं हे काय पोकर फेस वगैरे, अगदी कोंबडीसारखी दिसतेस. सुमेधाने चेहरा पाडला. मग तिने पाहिलं की मीरा तन्वीला काहीतरी इशारे करत होती. जान्हवी, तू कमेंट्स पाहिल्या का? लोक म्हणतायत की सिद्धार्थचा जोडीदार अरा किंवा सॅली जास्त शोभतो. तिच्या भुव्या उंचावल्या. होय, शिवाय जान्हवी इतकी कुरूप आहे तर सिद्धार्थला दुसरी मुलगी आवडली तरी चालेल. कोणतरी हलकसं असल्याचा आवाज आला, पण तन्वी नव्हती. विचित्रच. ए जान्हवी, तुला सिद्धार्थमध्ये काय आवडतं? त्याच्यात काही खास नाहीच. सुमेधाचं वाक्य ऐकताच जान्हवीचा रक्तदाब वाढला. ती रिकाम्या सोफ्यावर बसली आणि त्यांच्याकडे रोखून पाहू लागली. काय? तन्वीने निराकस चेहऱ्याने विचारलं. सिद्धार्थ काही फार देखणा नाही. जान्हवीने उशी उचलून तन्वीवर फेकली, पण तिने ती पटकन पकडली आणि हसली. तो देखणा आहे आणि हॉटसुद्धा, त्यामुळे गप्प बसा.